मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय ब्लॉग. आणि आजचा हा ब्लॉग थोडासा इमोशनल होणार आहे कारण मी आता हे घर सोडते आणि मी चालले परत उल्हासनगरला. हे बघा एवढं सगळं सामान इथे काढून ठेवलं आहे. आता मी फ्रीज माझ्या मैत्रिणीला देते, कोमलला. सो हे बघा आता तो फ्रीज घेऊन जाईल आणि हे सगळं सामान मी इथे काढून ठेवलं आहे. बिट इमोशनल पण इट्स ओके, कारण माझ्यासाठी माझा हा प्रोजेक्ट संपलेला आहे आणि नेव्हर माइंड. पण मला आता स्वतःवर थोडं काम करायचं, लाईफमध्ये अजून मोठे प्रोजेक्ट्स करायचे. त्यासाठी मला स्वतःला छान दिसावं लागेल आणि म्हणून त्यामुळे आपल्याला स्वतःवर काम करावं लागेल. तर आता ते फ्रीज घ्यायला येत आहेत दादा आणि हळूहळू सगळं सामान निघणार आहे घरातून. 10 तारखेला माझा शेवटचा दिवस आहे ह्या घरात. बट आय एम रिअली हॅपी इन माय लाईफ की माझ्याकडे काम आहे, माझ्याकडे चांगलं आयुष्य आहे. त्यासाठी थँक्यू सो मच गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मोरया. हे बघा ते फ्रिज घ्यायला आले. ये भी लेके जाना है कवर. खाली कर दिए आम्हाला. हां इथे फ्रीज ते घेऊन चाललेत. आता मिरर पण द्यायचं त्यांना. एकदा विचारते की मिरर तुम्ही नीट रॅप करून घेणार असाल तरच घेऊन जा, नाही तर जाऊ दे. ये मिरर लेके जाना है लेकिन आप रैप करके लेके जाओगे तो क्यों? थोड़ा संभाल के लेके जाओ ना. ते नहीं अंदर नहीं लाने देते वो, सिर्फ जो रहते हैं ना, इसलिए मैं कपडा लेके. आणि ते म्हणतात की ह्याला बबल रॅप लागेल. आता एकदा मी ब्लिंकिटवर बघते बबल रॅप आहे का, जर असेल तर मागवते, नाहीतर मग हे जे असे स्कार्फ आहेत ना, माझ्याकडे 3-4 आहेत, ते स्कार्फ देते आणि ते बांधून घेऊन जाते. बाय बाय मिरर. आता माझ्या डोक्यात एक गोष्ट आली आहे. 3-4 स्कार्फ देण्यापेक्षा मी एक चादर देते आणि मग मी जेव्हा इथून निघेन ना तेव्हा मी कोमलकडून चादर घेईन, नाही तर मम्मी माझी बँड वाजवेल. कारण मम्मी लोक खूप पजेसिव्ह असतात. टिफिन, चादर, शॉल है ना, पिलो कवर छोटा असेल पण ते पजेसिव्ह. सो आता हे मी देते त्यांना. विचारते की हे चालणार आहे का. हे चालेल ऑफकोर्स त्यांना. सो ते आले. भैया ये चादर चल जाएगा क्या स्कार्फ से? पक्का? कार्टून है ना, उस पे कार्टून करा देंगे. ये लेके जाओ ना, इसको बिछा दो और ये उनको दे देना, दीदी को. ठीक है. आराम से. हाँ भैया घेऊन चाललेत. हाँ संभाल के, केयरफुल. वो गिर गया क्रीपर. हाँ गिरा नहीं है, ऊपर मैंने क्लिप से लगाया. कितनी देर में पहुंच जाएगा? लोकेशन पे जो दिखाएगा. ठीक है चलिए, ध्यान से लेके जाओ भैया. थैंक यू. सो फ्रीज, मशीन ते काल घेऊन गेलेत आणि बस आता हे सगळं सामान मी जरा सेट करते इथे कोपऱ्यात. इथे माझे कपडे आहेत, हे गिव्हअवेचे कपडे आहेत, हे मी आता जाऊन देणार आहे. माझी मॅक्सी. सो हे कपडे आता जाऊन मी देणार आहे. इथे पण हे सगळं द्यायचं आहे. हे माझं, तर हे द्यायचं आहे, म्हणजे हे पाउचेस सोडून. बस दॅट्स इट. सो हळूहळू मी करते एम्प्टी. मी आता काय गडबड केली, ॲक्च्युली स्टँड पण पाठवायचा होता. बघा हा स्टँड पाठवला मी तिला. इथे पटपट भांडी काढून ठेवले. बघा हे सगळं जे सामान आहे हे मी उचलून आरामात इथे लावून ठेवणार. मग पॅकर्स अँड मूव्हर्सवाले येतील आणि ते घेऊन जातील. मला लक्षात असं आलं की स्टँड पण द्यायचं आणि मी ना फक्त फ्रीज अँड मिरर देऊन म्हटलं झालं काम. तिकडे जाऊन बसले. मी म्हटलं काहीतरी राहतंय. पटकन भांडी काढले त्यात आणि पाठवलं. ओ गॉड. ठीक आहे, चलो सी यू नो बाय. आता मी रेडी झाले. मी खाते बटर कॉर्न आणि कप नूडल्स मी बनवलेत, कारण आता माझ्याकडे खूप वेळ नाही आहे काही जेवण बनवायला. अँड मग मी हे सामान द्यायला जाणार आहे. मी तुम्हाला मगाशी दाखवले बघा, हे ते बॅग्स वगैरे ते. त्यानंतर मी जाणार आहे झुडिओला आणि मी पुन्हा चालले आणखी एका ट्रिपवर 28 फेब्रुवारीला. आज आहे 7 तारीख. 10 तारखेला माझं शिफ्टिंग आहे. शिफ्टिंग झाल्यानंतर 2 वीक्स राहतात माझ्याकडे पॅकिंग करायला. आणि ही ट्रिप जी मी चालली आहे ती तुम्ही गेस नाही करू शकणार मी कुठे चालले आहे, कारण मी एका वेगळ्या ट्रिपला चालले आहे. मला पण माहीत होतं मी जाणार आहे, पण ते अचानक एकदम ठरलं आणि मग मी निघणार आहे. प्लस आणि ह्या ट्रिपच्या शॉपिंगसाठी मला झुडिओला जायचं आहे.
ट्रॅक पॅन्ट्स घ्यायला जायचंय. सो आता तुम्हाला मी हिंट दिली आहे, तुम्ही गेस करू शकता तर करा, पण मला माहिती आहे नाही गेस करू शकणार, कारण मलाच माहित नव्हतं मी इथे जाणार आहे. तर आता स्टे ट्यून. नमस्कार, वेलकम बॅक टू माय व्लॉग. कसे आहात तुम्ही सगळे? आणि माझे व्हिएतनामचे व्लॉग्स तुम्हाला कसे वाटतायत मला ते नक्की सांगा. आज आहे 8th ऑफ फेब्रुवारी. 10 तारखेला मी इथून घर शिफ्ट करते. म्हणजे मी जे बॉम्बेमध्ये राहत होते, आता मी पुन्हा चालले उल्हासनगरला आणि सगळं शिफ्टिंग आहे 10 तारखेला. मला ना बॅग भरायची आहे माझ्या कपड्यांची आणि मला इतका कंटाळा आलाय. इतके 4 दिवस ना मी पोस्टपोन करत होते, की हां, उद्या करते, उद्या करते. पण आज मला करावंच लागेल. तर फायनली आता मी बॅग भरणार आहे. मी तुम्हाला पण दाखवते, की मी कशा पद्धतीने बॅग पॅक करते. 3 लगेज बॅग तरी भरतील आणि तरी पण कपडे राहतायत. तर पॅकर्स एंड मूव्हर्स वाल्याला मी सांगितलंय, की बॉक्सेस पाठव. तर ते कार्टन्स पाठवतील. मग त्यामध्ये कपडे घेऊन जाईन. तुम्ही पाहिलं की माझा ट्रॅक संपला आहे शोमध्ये, त्यामुळे मग इथे राहून मी करणार काय? सो आय एम गोइंग बॅक टू माय प्लेस. आणि बोलताना सगळे बोलतात की अरे वेट पुट ऑन झालं, हे झालं, ते झालं. पण स्ट्रेस किती असतो. तुम्ही कंटिन्यू नाईट शिफ्ट्स करताय, डे शिफ्ट्स करताय, 14-14 तास शूट करताय, 5 तास झोपताय, परत शूट करताय. हे कोणालाच दिसत नाही. त्यामुळे मग मी विचार केला की आता काही महिने मी स्वतःला देईन आणि प्लीज मला टॉपिक सुचवा पुढे तुम्हाला काय व्लॉग्स बघायचे आहेत. म्हणजे मी मोस्टली ट्रॅव्हल व्लॉग्स बनवायचा विचार करते. पण अजून पण काही टॉपिक्स असतील तुमच्या डोक्यात तर प्लीज सजेस्ट मी. मी नक्की कन्सिडर करेन. आणि आता चला पॅकिंग करूया. तर आता जरा हे बघा, ही बॅग आहे येलो कलरची. ह्याच्यात कपडे टाकायचे आहेत आणि तिकडे 2-3 बॅग्स आहेत. इथे कोपऱ्यात बॅग्स आहेत. त्यात कपडे टाकायचे आहेत आणि हे आहेत ढीगभर कपडे प्लस कपाटात कपडे ते पण काढायचे. पण नेव्हर माइंड, मी 1 ते 2 तासात हे करून घेते. थोडं पॅकिंग तुम्हाला पण दाखवते. आणि किचनची अवस्था तर तुम्ही बघितलीच आहे. किचनमध्ये फ्रिज आणि वॉशिंग मशीन हे सगळं गेलेलं आहे. स्टँड गेलेलं आहे, म्हणजे भांडीचा स्टँड. आता फक्त सिगडी राहिली आहे आणि भांडी राहिले ते सगळे फ्लोअरवर आहेत भांडी, तुम्ही काल पाहिलंच. सो आता चला हे पॅकिंग करू. ही बघा, ही येलो बॅग आहे आणि तिकडे ती बॅग आहे. ही भरली की मग ती बॅग घेईन मी भरायला. आणि हे माझे कपडे. सो लेट्स बॅग भरो. हे बघा, वन साइड पॅकिंग झालंय. हे लिटरली मी 20 मिनिट्समध्ये केलंय. आता ती बाजू करायची आहे, ती बाजू करून घे. आता तुम्ही बघू शकता, येलो बॅग झाली, ब्लू बॅग झाली, ब्लॅक बॅग झाली, ही पण भरली आहे. तरी अजून खूप कपडे बाकी आहेत. काय करू? हा जो बॉक्स आहे ना, ह्याच्यातले पण कपडे काढायचे. एवढ्या बॅग्स भरून पण अजून कपडे बाकी आहेत. अजून कपाटात कपडे आहेत. मला कळतच नाही काय करू. आता मी जेवढं पॅकिंग केलंय तेवढं डन. आता ते पॅकर्स अँड मूव्हर्स वाले येतील ना, तेव्हा त्यांच्याकडून कार्टन्स घेऊन मग मी कपडे भरेन, कारण बॅग संपलेत. आणि उल्हासनगरला 3 लगेज बॅग्स आहेत. तर काय करू? मी बघा, एवढे कपडे निघालेत द्यायचे. बाकी ह्या माझ्या बॅग्स आहेत. हे पण पूर्ण रिकामं केलं आहे. ह्याच्यात काही कपडे आहेत. आणि बेडवर बघा, हे अंथरूण, हे माझे घालायचे कपडे आहेत, ते देऊन टाकायचे कपडे आहेत. बस. आणि हा सगळा फेकायचा माल आहे. खूप दमले मी पॅकिंग करून करून. 4 तास झाले मला पॅकिंग करून. मी 5 वाजता सुरू केलेलं आणि आत्ता 8:30 पावणे 9 वाजत आलेत. व्हेरी टायर्ड. तर हे बघा, मी दुपारी हे बघा दुपारी मी नूडल्स मागवलेले. तर आज खूप कामं होती मला घरात, त्यामुळे मग मला जेवण बनवायला वेळ नाही मिळाला आणि असा मूड पण नाही होते, कारण खूप पॅकिंग बाकी आहे माझं. सो मी दुपारी नूडल्स मागवलेले आणि ते इतकी क्वांटिटी आली आहे बघा, ही एका माणसाला तर खूप जास्त आहे. त्यामुळे मग मी आता रात्री पण नूडल्सच खाते. अँड आता खाऊन झाल्यावर परत क्लिनिंग करायचं आणि जे द्यायचे कपडे आहेत ना, ते परत पॅक करून मला पुढे देऊन यायचे. ते आज नाही देणार. आता ऑलमोस्ट 9 वाजलेत. उद्या देते आता कपडे. आणि उद्या मला बँड्राला पण जायचं आहे. सो मी बँड्राला पण चक्कर मारणार आहे. आता बघू कसं एक्झिक्यूट होतं. नाही झालं तर इट्स ओके. हे बघा, ही झाडं आहेत. आय स्वेअर मला वाटलं की खेळणी आहेत. आता ना मी ॲक्च्युली बाहेर आलेले जेवायला. मागे ही नर्सरी बघितली, ती झाडं बघितली तुम्ही छोटी छोटी. असं वाटतं की ती खेळणी आहेत, पण ती खेळणी नाही आहे, ती झाडं आहेत. आता घरी चालली आहे आणि उद्या शिफ्टिंग आहे, तर घरी जाऊन थोडंफार पॅकिंग अजून बाकी आहे, ते करेन. आणि मग भेटूया आता आपण उद्या सकाळी. सो दीज आर द शूज आय एम टेकिंग. ह्याच्यात मी ब्लॅक मागवला आहे. सो आता मी ना जरा शूज घेतलेत.
फॉर द नेक्स्ट ट्रिप. पण त्याच्यामध्ये मला हवा आहे तो कलर नाही आहे, ब्लॅक कलर. सो मी आता त्यांना ब्लॅक कलर ऑर्डर केला आहे आणि पेमेंट करून टाकलं आहे. आता ते मागवतील आणि मला फोन करतील. सो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवेनच. सो नाव लेट्स गो होम.